रिपोर्ट द्या ज्या खरोखर प्रामाणिकपणे काम करतात त्या संस्था 2 दिवसामध्ये रिपोर्ट देतात. काही नसते त्याच्यामध्ये. रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून ते फक्त चेक करतात की खडीचं प्रमाण किती आहे, डांबराचं प्रमाण किती, टेक्निकल गोष्टी आहेत. आणि मग हा ज्यावेळी रिपोर्ट आमच्याकडे आला त्यावेळी आम्ही असं ठरवलं की हा एक्सपोज करायचा आपल्याला. याचं कारण काय की ज्यावेळी कोटेशन काढलं जातं किंवा रस्ता तयार करण्यासाठी टेक्निकल गोष्टी ज्या बघितल्या जातात त्याच्यामध्ये साधारणपणे 4.5% हे डांबराचं बिटुमनचं प्रमाण असायला पाहिजे. कोर काढल्यानंतर टेस्ट केल्यानंतर धक्कादायक जे जाणवतंय ते 3.75% त्याच्यामध्ये कंटेंट्स आहे. हे वरचे साधारणपणे 75.75% म्हणजे 20% डांबर कोणी खाल्लं? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी खाल्लं, लोकप्रतिनिधीकडे गेलंय का कॉन्ट्रॅक्टरनं स्वतः हलगर्जीपणा केला? ह्याचा शोध घ्यायला पाहिजे. आणि जर तशा पद्धतीचं आता हे तर काय अगदी क्लिअर कट आहे, आरसा आहे हा. तुम्ही सांगितलेल्या कोटेशनमध्ये 4.5% तुम्ही सांगताय, काही ठिकाणी तुम्ही 4.25 सांगताय, काही ठिकाणी 5 सांगताय, काही ठिकाणी 4.5 सांगताय. जे सांगितलं असेल ते पेपरवर यायला पाहिजे. आणि मग आम्ही जर टेस्ट केल्यानंतर ते जर 3.75च्या आसपास आहे तर 20%चा फरक म्हणून रस्ते दर्जेदार होत नाही. आणि ह्या अनुषंगानं आम्हाला महानगरपालिका आता डिमांड करायची, असे जर कॉन्ट्रॅक्टर करत असतील, चोरी करत असतील, डांबरासारखा मटेरियल खात असतील तर त्याच्या मागं कोण आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल आणि महानगरपालिकेला इथून पुढच्या काळामध्ये रस्त्याचा दर्जा टिकवायचा असेल, जे काही 40 कोटी तरी त्या रस्त्यावर प्रॉपर खर्च व्हावेत अशी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आयुक्तांची जर त्याची मानसिकता असेल तर आमचा आग्रह असा असणार की हे पहिला काम थांबवा. असंही कोल्हापुरात खड्डे कुठं आहेत आणि रस्ते कुठे आहेत असंही आपल्याला प्रश्नचिन्हच आहे, सगळीकडे जाईल तिथं. मग जे करायचं आहे ते प्रॉपर करूया ना. उगाच करायचं म्हणून करायचं, रंगरंगोटी करायची असं न करता टिकाऊ रस्ते तुम्ही द्यायला पाहिजेत अशी भूमिका घेऊन आज पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आम्हाला महानगरपालिकेला सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टर बदला किंवा जे काही 46 टेस्ट आहेत त्या 46 टेस्ट तुमच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडनं तिथं प्रत्यक्ष उभा राहून कंप्लीट करून घ्या. दोन्ही ऑप्शन आहेत. ते करणार असतील तरी वेलकम, करणार नसतील बाबा तुमचं आमचं जमत नाही, तुम्ही जे कोटेशन दिलेलं आहे, जी नियमावली दिलेली आहे, जी मानकं दिलेली आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही करत नाही, तुम्ही बाहेर पडा, आम्ही दुसरा माणूस घेतो. अशा पद्धतीची आग्रहाची भूमिका महानगरपालिकेकडे आम्ही मांडतोय. त्याच्या पद्धतीचे आम्ही डिस्कस करतो आणि ते आम्ही पूर्ण करून घ्यायची आमची मानसिकता आहे. आणि हा निरोप आम्हाला तुमच्या माध्यमातून महानगरपालिकेला द्यायचा आहे. त्यात एक दुसरी धक्कादायक गोष्ट अशी आहे, महानगरपालिकेची 20% कॉन्ट्रॅक्टरचं स्वतःचं प्रॉफिट असं कॅल्क्युलेट केलं तर साधारणपणे 40 ते 42 कोटी फक्त रस्त्याच्या कामासाठी प्युअरली शिल्लक राहिलेली दिसून येतात. आता त्याच्यामध्ये सुद्धा मग अशी उत्तमनं सांगितल्याप्रमाणे 10 कोटी संपले, म्हणजे ॲक्च्युली रस्त्यावर आता फक्त शिल्लक राहणार आहेत 30 कोटी. 10 कोटीमधले पत्रकार बंधू असू देत, काही आजही आम्हाला सकाळी काही लोकांनी रिमाइंडर दिला होता की डीमार्टचा रस्ता उकरायचा प्रयत्न चालू आहे, त्याची पण क्वालिटी आम्हाला म्हणजे हे 10 कोटी जे गेलेले आहेत ते असेच पाण्यासारखे गेले का? रस्त्यावर खर्च झाले का प्रॉपर? तर कुठेही त्या पद्धतीचं दर्जेदार काम झालेलं दिसून येत नाही. ज्या दिवसापासून आम्ही या दर्जाच्या मागं लागलो त्या दिवसापासून अधिकारी वर्ग म्हणजे लपंडाव खेळण्यासारखा प्रकार सुरू आहे. खरं तर बघाशी उत्तमने सांगितलं 46 प्रकारच्या टेस्ट आहेत. आम्ही आग्रह धरतोय पहिल्या दिवसापासून ह्या 46 प्रकारच्या जर टेस्ट तुम्ही केल्या तर ज्या पद्धतीनं पुण्यातले रस्ते म्हणजे पुण्यात एक जंगली महाराज रोड आहे, तुमच्या सगळ्यांना परिचित असेल तो, 40 वर्ष झालं त्याला काही झालं नाही. 40 वर्ष त्याचा मेंटेनन्स करावा लागला नाही. मग एखाद्या शहरामध्ये एखादा रस्ता 40 वर्ष व्यवस्थित चालतोय, मेंटेनन्स करावा लागत नाही त्याचा, आणि मग कोल्हापूर शहरातला रस्ता 1-1.5 वर्षातच खराब कसं काय होतो? तर त्याच्या मागं ह्या जर टेस्ट घेतल्या असत्या तर कदाचित आपले सुद्धा रस्ते चांगले दर्जेदार झाले असते. आणि म्हणून नाईलाजानं म्हणून आम्ही महानगरपालिकेला अधिकाऱ्यांना बोलवून आम्ही एक पंचनामा केला
आणि त्या पंचनामामध्ये आम्ही सांगितलं ह्या त्रुटी आहेत आणि मग असं ठरलं की सॅम्पल घेऊया आपण. सॅम्पल घेतले. सॅम्पल त्याला त्या टेक्निकल वर्ड कोर हा शब्द कोरा काढल्या आणि त्या कोरा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातल्या संस्थेकडे पाठवून दिल्या. आजपर्यंत त्यांच्याकडनं त्या कोरा टेस्ट केल्याचा रिपोर्ट आलेला नाही आहे. आला असेल तर महानगरपालिकेनं जाहीर सांगावं. ज्यावेळी आम्ही मागतोय त्यावेळी आलेला नसतो तो. म्हणजे ह्या गोष्टीला किती 2 ते 2.5 महिने कमीत कमी होऊन गेले. या सगळ्या सिस्टमला वैतागून आम्ही म्हटलं एक नागरिक म्हणून किंवा एक आम आदमी पार्टी बाबा या दर्जाचा आग्रह धरते म्हणून मग आम्ही आमच्या पद्धतीनं स्वतःचे पैसे खर्च करून आम्ही कोर काढल्या. त्या कोर काढलेल्या आम्ही आज एक नामांकित संस्था कोल्हापूरमधली आहे ज्याचा रिपोर्ट मी तुमच्या सगळ्यांना मी दाखवेन. ही KIT नावाची संस्था आणि ह्या KITच्या माध्यमातून आम्ही कोर तपासल्या. आता कोर तपासताना जी 2.5-3 महिन्यापासून